नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी स्वप्नील परदेशी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। पाहूया गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। देवपुरातील तुळजाई प्रोव्हिजनचे मालक राजीव गांधी यांचे घर व गोडाऊन चोरट्यांनी फोडले। धनगर समाजाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून खून करणाऱ्या आरोपींना त्वरित अटक करून कठोर कारवाईची मागणी। तुळसाबाईच्या मळ्यासह सर्वे नंबर 529 मधील रहिवाशांना मालमत्ता पत्रक देण्याची मागणी। मुस्लिम बहुल भागात घाणीचे साम्राज्य उपाययोजना करण्याची मागणी। आणि शिरपूर पोलिसांनी गावठी कट्ट्यासह एकास केले जेरबंद। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील देवपुरातील श्रीरंग कॉलनीतील नवतेज कॉम्प्लेक्स शेजारी राहणारे राजीव गांधी यांचे तुळजाई प्रोव्हिजनच्या मागील घर व गोडाऊन चोरट्यांनी फोडून रोकडसह लॅपटॉप, दागिने असा लाखोंचा मुद्देमाल लंपास केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की देवपुरातील जीटीपी स्टॉप जवळील तुळजाई प्रोव्हिजनचे मालक राजीव गांधी हे गेल्या 4-5 दिवसांपूर्वीच अयोध्या नगर येथे राहावयास गेले असून जुन्या घराचे काम त्यांनी सुरू केले आहे। सोमवारी सकाळी राजीव गांधी दुकान उघडण्यासाठी आले असता घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले आढळले। चोरीची माहिती त्यांचा मुलगा तथा भाजप देवपूर मंडळ प्रमुख प्रथमेश गांधी यांना कळवण्यात आली। चोरट्याने तुळजाई प्रोव्हिजनपासून आत जाऊन घरातील सामान अस्ताव्यस्त फेकत घरातून सुमारे 1 ते सव्वा लाख रुपये रोख, कानातील सोन्याची 3 ते 4 ग्रॅमची बाळी, पैंजण, लहान मुलीच्या हातातील चांदीचे कडे असा लाखोंचा ऐवज लंपास केला। घटनेची माहिती मिळताच देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान वाघ, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कैलास दामोदर, किरण मेहरुणकर, भटेंद्र पाटील, सौरभ कुटे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली। त्यांच्या पाठोपाठ फॉरेन्सिक लॅबचे कर्मचारी तसेच ठसे तज्ज्ञांचे पथक दाखल झाले। घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते। श्वान पथकाने तुळजाई प्रोव्हिजनपासून ते सुयोगनगरच्या मागील बाजूने माग काढला। नवतेज बाजार कॉम्प्लेक्सच्या परिसरातील CCTV फुटेजमध्ये चोरटा कैद झाला आहे। रविवारी रात्री अनेक दुकाने बंद असल्याने चोरटा संध्याकाळी 7 वाजल्यापासूनच कॉम्प्लेक्स परिसरात थांबला होता। रात्री 11:30 ते 11:15च्या दरम्यान त्याने घर फोडून आत प्रवेश केला आहे। याबाबत देवपूर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास देवपूर पोलीस करीत आहेत। साक्री तालुक्यातील इच्छापूर येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून हत्या करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करून सदर खटला जलदगती न्यायालयात चालून कठोर शिक्षा करावी या मागणीसाठी सकल धनगर समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की दिनांक 22 रोजी साक्री तालुक्यातील इच्छापूर या गावी कुमारी रुपाली कृष्णा सरक राहणार मैर तालुका साक्री जिल्हा धुळे या अल्पवयीन ताईवर अतिप्रसंग करत तिची निर्घुण हत्या करण्यात आली। तिची हत्या होऊन आज 6 दिवस झाले असून आजपर्यंत आरोपींना अटक झालेली नाही। अजूनपर्यंत आरोपी मोकाट फिरत आहे। या आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांची नावे जाहीर करण्यात यावे। तसेच रुपालीताई खून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा। तसेच या प्रकरणात विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करण्यात यावी व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे, सुनील वाघ, माजी नगरसेवक संतोष खताळ, छोटू थोरात, मनोज पिसे, राजू महानोर, लखन गोराड, माजी नगरसेवक अमोल मासुळे, गौरव वाघमोडे, सौरभ वाघमोडे, योगेश महानोर, विकास महानोर, विजय महानोर, मनोज पिसे, बाळा डोमाळे, सागर थोरात, प्रकाश महानोर, कल्पेश महानोर, ओम सरक, भावेश पाटील, भटू थोरात, सुरेश सुपनर, अतुल खताळ, दिलीप लकडे, गोरख पाटील, सुभाष मासुळे, राज सरक, दत्तू महानोर, विकास थोरात, मनोज सरक, यश महानोर, रोशन कारंडे, विकास थोरात, मनोज कोळेकर, राहुल थोरात, अविनाश थोरात आदी उपस्थित होते। साक्री तालुक्यातील इच्छापूर या गावामध्ये यात्रेचा कार्यक्रम सुरू असताना काही समाजकंटकांनी मेंढपाळ धनगर समाजातील अल्पवयीन कन्या कुमारी रुपाली सरक हिचं अपहरण करून तिची निर्घुण अशी हत्या करण्यात आलेली आहे। हत्या करत असताना तिच्यावर अतिरेक करण्याचाही प्रयत्न सत्कृतदर्शनी त्या ठिकाणी दिसून आलेला आहे। परंतु एवढंही असतानाही काही राजकीय दबावापोटी हा अपघाती मृत्यू असा दर्शवण्याचा प्रथम त्या ठिकाणी प्रयत्न करण्यात आला। परंतु इच्छापूर आणि साक्री तालुक्यातील समाज बांधवांच्या सर्तकतेमुळे काही राजकीय पाठबळामुळे खोटा अपघात दर्शवण्याचा जो प्रयत्न होता तो हाणून पाडून त्या ठिकाणी निर्गुण हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।
आमच्या माहितीप्रमाणे आरोपींची नावंसुद्धा निष्पन्न झालेली आहेत। आजच्या वर्तमानपत्रात त्या पद्धतीची नावं आलेली दिसतात, परंतु त्यांना अटक झालेली दिसत नाही। तरी तातडीने या नराधमांना अटक करून त्यांना योग्य ती शिक्षा व्हावी या गोष्टीची मागणी करण्यासाठी आज धनगर समाजातील सर्व कार्यकर्त्यांचं शिष्टमंडळ आदरणीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलं होतं। त्यांना आदरणीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी याविषयी तपास करण्याच्या आम्ही योग्य त्या सूचना प्रशासनाला करू अशा पद्धतीचं आश्वासन दिलेलं आहे। या ठिकाणी समाज बांधवांच्या वतीने सांगू इच्छितो की ही अत्यंत निंदनीय अशी गोष्ट आहे आणि याला कोणी राजकीय व्यक्ती जर पाठबळ देत असेल तर त्याचे परिणाम त्या आगामी काळात त्यांना भोगावे लागतील। तरी रुपाली ताईस न्याय मिळावा आणि फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालू नराधमांना योग्य ती शिक्षा व्हावी अशा पद्धतीची मागणी आम्ही आज या निवेदनाच्या माध्यमातून सर्व समाज बांधव करीत आहोत। धुळे शहरातील मिल परिसरातील तुळसाईचा मळा, गुरुकृपानगर, लीलाबाईची चाळ, धनगरवाडा, सीताराम माळीची चाळ यासह सर्वे नंबर 529 मधील नागरिकांना मालमत्ता पत्रक द्यावे अशी मागणी विनोद जगताप यांच्यासह रहिवाशांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। येत्या 7 दिवसात मालमत्ता पत्रक न मिळाल्यास सामूहिक आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे। निवेदनात म्हटले आहे की सर्वे क्रमांक 529 चे स्वतंत्र मोजणी शीट तयार आहे। या सर्वेमधील मालमत्तांच्या खरेदी विक्री बंद करण्यात आलेल्या असून त्या सुरू करण्यात याव्यात। धुळे मनपाने सर्वे क्रमांक 529 चा विकास आराखडा मंजूर करावा। सर्व मालमत्ता धारकांना पंतप्रधान आवास योजनेतून 2.5 लाख रुपयांचा लाभ मंजूर करावा। या सर्वे नंबर संदर्भात मागील वर्षी जिल्हाधिकारी कार्यालयाशी पत्रव्यवहार केला गेला। या सर्वे नंबरचे स्वतंत्र मालमत्ता पत्रक असून मोजणी शीट देखील उपलब्ध आहे। तुळसाईचा मळा यांच्या स्वतंत्र मालमत्ता पत्रकासंदर्भात 150 जणांचे कागदपत्र जमा करण्यात आले, परंतु नगर भूमापन विभागाकडून मालमत्ता पत्रक रहिवाशांना देण्यात आलेले नाही। या सर्वे क्रमांकामध्ये तुळसाईचा मळा, गुरुकृपानगर, विखेनगर, रासकरनगर हे सुद्धा समाविष्ट आहेत। तसेच शेलारवाडी, राऊळवाडी, भडकचाळ, सीताराम माळीची चाळ, श्रीरामनगर, लीलाबाईची चाळ, हटकरवाडी, धनगरवाडा, चक्करवर्डी, अयोध्यानगर, नारायण मास्तर चाळ, रंगारी चाळ या वस्त्यांचे देखील स्वतंत्र मालमत्ता पत्रक उपलब्ध आहेत। कारवाई करण्यास दिरंगाई का होत आहे? नगर भूमापन विभाग कोणत्याही प्रकारची हालचाल करायला तयार नाही। एजंट दलालांमार्फत भरमसाठ पैसे दिल्यानंतर मालमत्ता पत्रक त्वरित काढून देण्यात येतात असा आरोपही यावेळी करण्यात आला आहे। मनपाची परवानगीच नसेल मालमत्ता पत्रकाला महत्त्व उरत नाही। मनपाने त्या जागेचा विकास आराखडा मंजूर करण्याची गरज आहे, परंतु मनपाने या संदर्भात कुठल्याही प्रकारचा खुलासा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केलेला नाही। जर मनपाने सर्वे नंबर 529 चा विकास आराखडा मंजूर केला तर येथील रहिवाशांना मालमत्ता पत्रक मिळण्यास अडचण राहणार नाही। मालमत्ता पत्रक नसल्यावर PM आवास योजनेचा लाभ मिळत नाही, बँकांकडून कर्ज मिळत नाही। नागरिकांनी या प्रकरणी पत्रव्यवहार, विनंती अर्ज, निवेदने, स्मरणपत्रे दिली, आंदोलने केली, मोर्चे काढले, परंतु यंत्रणेने त्यावेळी थातूरमातूर कारवाई केली। जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊन देखील कारवाई शून्य आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाचे आदेश असताना देखील इतर विभाग कामे करत नाही। म्हणजेच या प्रकरणी कोणाचा दबाव किंवा हस्तक्षेप तर नाही ना? कोणी राजकीय पुढारी या कामाला ब्रेक तर लावत नाही ना? असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे। 40-50 वर्ष होऊन देखील या वस्तीचा विकास झालेला नाही। त्यामुळे येत्या 7 दिवसात सर्व संबंधित विभागामार्फत ठोस कारवाई होऊन सर्वे नंबर 529 मध्ये नागरिकांना मालमत्ता पत्रक देण्यात यावे, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन व आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। यावेळी विनोद जगताप, राजू शिंदे, सुनील ठाकूर, अशोक मोरे, सुरेश देशपांडे, योगेश चौधरी, गणेश कोळकर, पप्पू जाधव, अनिल मुसमुळे, तेजस ठाकूर यांच्यासह रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज मालमत्ता पत्रकासाठी तात्काळ खरेदी विक्री सुरू व्हावी याच्यासाठी मालमत्ता पत्रकाचे स्वतंत्र मालमत्ता पत्रक तयार करत असताना आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या इथे दालनात भेटलो आणि त्यांना सांगितलं की तात्काळ आमचं स्वतंत्र मालमत्ता पत्रक तयार आहे, दफा ओपन आहे, पण शहर नगर भूमापन विभागाचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि OLGला भेटल्यानंतर OLG म्हणे माझ्याकडे काही काम नसतं। म्हणजे काम इथे कोणत्याही एवढ्या दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या तरी नागरिक इकडे तिकडे फिरतायत आणि OLG हे पूर्ण ऑफिस चालवतोय। कारण OLGकडे सगळे चार्ज दिलेले, काही लोक शिंदखेडा शिरपूर ड्युटी असताना इथं
संबंधित अधिकाऱ्यांचं कलेक्शन गोळा करण्यासाठी इथं ड्युट्या सुरू आहे त्यांच्यावाल्या. परंतु नागरिकांनी वेळोवेळी वर्ष भरल्यापासून सातत्याने प्रयत्न केले. जिल्हाधिकाऱ्यांनी यांना पत्र दिलेलं आहे की यांच्यात तात्काळ मालमत्ता पत्रक देण्यात यावं. परंतु फक्त आमचे लोक गोरगरीब आहे. 450 स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे, 15x30चा 188 प्लॉट आहे आणि स्वतंत्र दफा ओपन असताना फक्त पैसे देत नाही म्हणून अधिकारी आम्हाला धाक देत नाही आहे. परंतु 7 दिवसाच्या आत जर आम्हाला प्रॉपर्टी कार्ड भेटले नाही तर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगून आलेलो आहे की आम्ही आत्मदान, सामायिक आत्मदान करणार आणि याला जबाबदार सिटी सर्वे विभागातले सगळे अधिकारी राहील. आणि या सिटी सर्वे विभागाचे अधिकारी सुट्ट्या मारत असताना या सिटी सर्वे ऑफिस चालवणारे OSD जे बाहेरच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पैसे कमवत आहेत यांच्यावर तात्काळ कारवाई व्हायला पाहिजे. अशा प्रकारची मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार आहे. आणि 7 दिवसाच्या आत प्रॉपर्टी कार्ड भेटलं नाही तर तीव्र स्वरूपाचं आत्मदान आंदोलन होणार. धुळे शहरातील मुस्लिम बहुल भागात घंटागाडी, कचरा ट्रॅक्टर येत नसल्याने सर्वदूर घाणीचे साम्राज्य तयार झाले आहे. याबाबत ठोस उपाययोजना करावी तसेच मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी MIM पक्षातर्फे महापालिकेसमोर निदर्शने करून आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की शहरात अनेक ठिकाणी साफसफाई होत नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मुस्लिम बहुल भागात 15-20 दिवसांपासून घंटागाडी आलेली नाही. कचरा कुठे टाकावा आणि कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी असा प्रश्न गृहिणींना पडला आहे. गटारी ओसंडून वाहत आहेत तर काही ठिकाणी गटारी तुडुंब भरल्या आहेत. यामुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे. शहरात मोकाट कुत्र्यांचा बिकट प्रश्न आहे. मोकाट कुत्रे घोळक्याने फिरताना दिसून येतात. लहान बालकांना शाळेत जाणे येणे जोखमीचे होऊन गेले आहे. त्यात भरीसभर म्हणून पिसाळलेले कुत्रे चावण्याचे प्रमाण वाढले आहे. आजारी कुत्र्यांची संख्याही मोठी आहे. तरी या मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा MIM पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी माजी नगरसेविका हिना पठाण, माजी नगरसेवक सय्यद साबिर अली, आमिर खान, निसार अन्सारी, रोशन हाजी, अशफाक शेख, युसुफ अन्सारी, वसीम अक्रम, सईद बेग, अशफाक पैलवान, शादाब खाटिक, शाहरुख पठाण, मोहसिन शाह आदी उपस्थित होते. MIM पार्टीच्या वतीने सर्व संबंधित पदाधिकारी आणि माजी नगरसेवक व कार्यकर्ते आयुक्त अमिताभ पाटील दगडे यांना निवेदन दिलं आहे. ते शहरामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले. अनेक ठिकाणी घंटागाड्या येत नाही, कचरा गाडी येत नाही, त्याच्यानंतर ट्रॅक्टर येत नाही कचरा उचलायला. आणि 100 फुटी रस्त्याचंही निवेदन दिलेलं आहे, त्याच्यावर कारवाई झाली नाही. शहरात मोकाट कुत्र्यांचा गंभीर प्रश्न आहे. लहान बालकांना चावा घेत आहे. आबालवृद्धांचं घरून निघणं फार दुष्वार होऊन गेलं आहे. याबाबत आम्ही आज मॅडमशी चर्चा केली की वार्ड नंबर 14, 15, 19, 4 नंबर वार्ड या ठिकाणी घाणीचं फार मोठं साम्राज्य आहे. 16 नंबर वार्ड आणि 100 फुटीचंही निवेदन दिलं आहे. अशा सर्व शहरातील जे मुस्लिम बहुल भाग आहे तिथं घाणीचं साम्राज्य मोठ्या प्रमाणावर आहे. ट्रॅक्टर येत नाही, ट्रॅक्टरवाल्यांचा संप झाला आहे. ॲक्वाच्या 2 गाड्या डंपर आहेत त्या बंद पडल्या आहेत, त्याच्यामुळं नाल्याची साफसफाई होत नाही. अशा कॉलनीचाही प्रश्न आम्ही लावून धरला. तिथेही नाल्यावर मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे, तिथेही डंपर दिलेले नाही आणि JCB दिलेलं नाही. या सर्व समस्यांचं लक्ष आम्ही मॅडम यांच्याकडे नोंदवलं आहे आणि त्यांना याबाबतची जाणीव करून दिली आहे की येत्या 8 दिवसामध्ये जर कचऱ्याचा प्रश्न सोडवला गेला नाही तर MIM पार्टीच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन करू. शिरपूर शहरातील करवंद नाका येथील ट्रॅव्हल्स पॉईंटजवळ शहर पोलिसांनी गावठी बनावटी पिस्तूल बाळगणाऱ्यास जेरबंद केले असून त्याच्याकडून गावठी कट्टा व 3 जिवंत काडतूस असा 35,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की शिरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की शहरातील करवंद नाका येथील ट्रॅव्हल्स पॉईंट जवळ एक इसम गोणीमध्ये गावठी बनावटीचे पिस्टल बाळगून आहे. सदर माहिती मिळताच पोलीस निरीक्षक परदेशी यांनी कारवाई कामी पथकाला आदेशित केले. पोलीस उपनिरीक्षक सुरेश बाविस्कर तसेच शोध पथकाचे अंमलदार अशांनी बातमीतील इसमाचा करवंद नाका येथील ट्रॅव्हल्स पॉईंट येथे शोध घेत असताना त्यास शिताफीने ताब्यात घेतले. सचिन राजू पाटील वय 21 राहणार लौकी तालुका शिरपूर असे त्याचे नाव होते. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ 30,000 रुपये किमतीचा एक गावठी बनावटीचे पिस्टल, 2,000 रुपये किमतीचे 2 स्टीलचे मॅगझिन, 3,000 रुपये किमतीचे 3 नग जिवंत काडतूस असा 35,000 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. तो पोलिसांनी जप्त केला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी, पोलीस उपनिरीक्षक सुरेश बाविस्कर, रवींद्र आखडमल, चेतन सोनवणे, गोविंद कोळी, मनोज महाजन, सोमा ठाकरे, आरिफ तडवी, सचिन वाघ, संदीप मोहिते, रवींद्र महाले आदींनी केली. पुन्हा एकदा पाहूया ठळक घडामोडी. देवपुरातील तुळजाई प्रोव्हिजनचे मालक राजीव गांधी यांचे घर व गोडाऊन चोरट्यांनी फोडले. धनगर समाजाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून खून करणाऱ्या आरोपींना त्वरित अटक करून कठोर कारवाईची मागणी. तुळसाबाईच्या मळ्यासह सर्वे नंबर 529 मधील रहिवाशांना मालमत्ता पत्रक देण्याची मागणी. मुस्लिम बहुल भागात घाणीचे साम्राज्य, उपाययोजना करण्याची मागणी. आणि शिरपूर पोलिसांनी गावठी कट्ट्यासह एकास केले जेरबंद. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.